नमस्कार नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर या ब्लॉग मध्ये आम्ही काहीतरी स्पेशल शेअर करणार आहे. तुम्हाला आठवत जर असेल, तुम्ही आमचा ब्लॉग खूप टाइम पासून बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल, पण आपण सांगितलंच नाही त्यांना माहिती कसं असेल. मी नेहमी बोलायचे ना सिक्रेट आहे थोड्या टाइम नंतर रिव्हील करणार. तर हाच आहे तो ब्लॉग जिथे आम्ही रिव्हील करणार आहे. तो असे आपण असं ठेवूया थंबनेल मध्ये, असं मध्ये ठेवूया ते नाही नाही ना. तर काहीतरी मोठं आहे आणि खूप मोठं आहे, काहीतरी खूप मोठं आहे. त्याच्यातला आमचा एक छोटासा पार्ट आहे. हा, तर आम्ही ते या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे. तर बघत राहा. मला कळत नाही काय बोलू, कसं कारण ते दाखवायला ते बेटर डायरेक्ट दाखवा. असे मोठे सरप्राइजेस कसे रिव्हील करणार ते नाही येत अजून आम्हाला, पण तुम्ही आम्हाला सपोर्ट करता म्हणून थँक्यू. जसे पण आम्ही करतो तुम्ही बघा. कारण तुम्हाला आणि आता आम्ही त्याच्यासाठी निघतो आहे. जस्ट प्रे करतोय की ते नीट सुरळीतच पार पडणार आहे ते काम. बरं का, सुरळीत मला बोलू दे. सुरळीतपणे पार पडू दे. यस आता निघूया, पण त्याआधी रेडी होऊया. आणि रेडी होता होता मला तुम्हाला काहीतरी शेअर करायचे, बघत राहा. तर खूप टाइम पासून मला विटामिन सी सिरम हवं होतं, जे नॉन इरिटेटिंग आहे. बिकॉज ह्याच्या आधी मी भरपूर विटामिन सी यूज केले आहेत सिरम, जे मला इथे ब्रेकआउट देतात किंवा खूप हार्श रिॲक्शन्स होतात. सो मला असं हवं होतं की जे इरिटेटिंग नाही आहे आणि जे एकदम काम असेल फेससाठी. सो मी यूज करायला लागली डॉक्टर सेटचं सेरामाइड अँड 10% विटामिन सी अँप्यूल सिरम. सो लेट्स अप्लाय. सो दिस इज ना कम्प्लीट पॉवर ऑफ नेचर अँड सायन्स, ज्यात सेरामाइड्स रिपेअर स्किन बॅरियर अँड एन्श्योर झिरो इरिटेशन अँड विटामिन सी ने स्किन ब्राईट होतं. हे एवढं लाईट वेट आहे, तुम्ही बघू शकता किती जास्त असं वॉटरी कन्सिस्टन्सी आहे. माझी स्किन ऑइली आहे स्टील, हे माझ्यासाठी एकदम लाईट वेट आहे, काही इरिटेट नाही करत, हेवी नाही फील होत. सो येस, आय लव्ह दिस. आणि म्हणून हे आता माझ्या डेली रुटीनचा भाग झालाय. तुम्ही बिफोर आफ्टर बघू शकता. प्लस ह्याच्यामध्ये आहे 99% स्टेबल विटामिन सी. तर तुम्हाला पण जर हे ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. अँड यू कॅन ऑल्सो यूज आवर कुपन कोड विच इज yashi2025 टू गेट एक्स्ट्रा 20% ऑफ ऑन डॉक्टर शेड्स वेबसाईट. दिस इज ऑल्सो अवेलेबल ऑन Amazon, नायका, फ्लिपकार्ट अँड पर्पल. झालो आहोत ऍज युजुअल. तुझाच का माझा पण दाखवायचा असतो ब्रो. माझ्या पण लोकांना इंटरेस्ट आहे आउटफिट मध्ये यार. आमची माझे आउटफिट ऑनलाईन असतात. तू सांग, कुठून घेतला? हा, मी घेतला दुकानातून. मित्रांनो, तुम्ही पण दुकानातून घेता, दुकानात जा आणि असा कुर्ता घेऊन या. हा आहे तावी ब्रँडचा, जो मिंत्रावरनं मी ऑर्डर केलेला. वाव, हिने केलं ना. मग मला कशी विचारते तू? हा, मुद्दामून ना, मुद्दामून. तुला माहिती असलं पाहिजे तुझे कपडे कुठून आहेत. नाही, मी माणूस ठेवलाय. तुला समोरून कोणी विचारलं हा कोणता शर्ट आहे, मी लगेच फोन काढणार आणि हॅलो शिवानी, हा कोणता शर्ट आहे. ओके, तर आता आम्ही पटकन निघतो. मम्मी पप्पांना पण पिक करायचं आहे. भेटूया लवकरच. सरप्राईजला. साठी कुठल्या कसं काय भाई बर्थडे दर महिन्याला आला पाहिजे मला वाटतं. याने आणलं, तुला दिलं काय शाळेने? तुला दिलं काय तुझ्या बर्थडे आम्हाला? शोधून आणलं त्यांनी, त्या दिवशी भेटलं नाही ना. किती वेळा एका मुलीला एकच गोष्ट आठवण करून द्यायची मला कळत नाही. आणि तुम्ही लोक बोलता की मी गोष्टी विसरलो. मी एक पण गोष्ट विसरलेलो नाही. या मुलीला ह्या मुलीचं काम आहे 3 वेळा आठवण करून दिली. घरी असताना पण एकदा आठवण करून दिली की आधार कार्ड. अशीच निघालेली ठमकत निघाली. लिफ्ट मध्ये घुसली आणि मी विचारलं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सगळं घेतलंस? बोली नाही बोलते अशी, आणि निघून गेली. आता परत विचारलं अर्धा रस्ता आम्ही पोहोचलो गाडी लावून. त्याच्यानंतर विचारलं आधार कार्ड, पॅन कार्ड घेतलंस ना? तर नाही. शहाणी घेऊन आलो हिला इथपर्यंत परत घ्यायला आधार कार्ड, पॅन कार्ड. मी एकटा का जाऊ? इथे आलेला आम्हाला इथे आमचा सबस्क्रायबर भेटला आणि त्यांनी आम्हाला त्याच्या बहिणीशी पण बोलायला लावलं, म्हणून थँक्यू, तुम्ही भेटला. आणि यांचे हे पण भेटलेले इंस्टाग्राम वर बघता. आता तुम्ही आमचे युट्यूबचे पण व्हिडिओ बघा आणि सगळे आम्हाला सबस्क्राईब पण करा आणि कमेंट पण करा. बाय बाय. आम्ही इकडे आलो. आमचं 1-1.5 तास झालं. 1.5 तास लागला थोडा, पण सगळी कामं झालेली आहेत. आणि आता त्या कामामुळे आता इकडे एक काम होतं. आता इकडे काम झाल्यानंतर जे भेटणार आहे ते दुसरीकडे भेटणार आहे. तर आम्ही आता दुसरीकडे चाललोय. पेट पूजा पण करायची, मग दुसरीकडे पण चाललोय. मजा आहे ना. पेट पूजा आताची तर आम्ही इकडे करतोय, पण पेट पूजा नंतर आम्हाला खूप जवळ भेटणार आहे. बाय बाय. स्टोरी टाइम चालू आहे. आम्ही भरपूर तिला काय बोलते, गर्दी आहे ना म्हणून तुला ऐकायला येत नाही. बिचिंग मम्मी बिचिंग करते. कसं वाटली मम्मी पावभाजी? यांना पण साऊथ बॉम्बेला घेऊन आलोय.
अरे यांना घेऊन आलो साऊथ बॉम्बेला बरोबर आहे, पण नेहमी कांदा उत्तप्पा मी खातो, तू का मागवला? मला आवडतो, तू तुझा येईल ना. माझा कांदा उत्तप्पा आणि हे शाणीने काय केलं माहितीये का? शाणीने काय केलं माहितीये का? आपण सगळ्यांनी ना वेगळा वेगळा मागवला आणि स्वतःसाठी कांदा उत्तप्पा मागवला. चला बाय बाय. आलेलो आहे घरी, हा काम करतोय आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही. गौरांगची वेट करत होतो, पण गौरांग काय अजून आला नाहीये ऑफिसमधून, तर आम्ही विचार केला आम्ही पुढे जातो, तो नंतर आम्हाला जॉईन करेल. तर तुम्हाला आता दाखवू, कीप वॉचिंग. तर हे आहे सरप्राईज जे आमच्या घरापासून 2 मिनिटावरती आहे. म्हणून हा बोलत होता की आता खायचे याचे वांदे नाही. खायचे वांदे नाही होणार आहेत आता. मी मागे जाऊन खाऊन जेवण पोट भरून जाणार. माझे मम्मी पप्पा शिफ्ट होत आहेत तिथे. काय कसं वाटतंय? आता यश तुझ्याकडे सारखं येणार जेवायला. मग तिला तर चांगलंच आहे. तुला काय रे? तुला काय प्रॉब्लेम आहे रे? हा, तिला प्रॉब्लेम नाही, तुला काय प्रॉब्लेम आहे? तू मुद्दामून काय प्रॉब्लेम क्रिएट करते? तर तुम्हाला दाखवतो घर वगैरे सगळं. मग काय बघ, आता उलट मजा येईल, नाही ते काय वाढली ना मग मजा येते. आता आम्हाला इकडे यायला जेवायला किती बरं होईल. या आमच्या घरात तुमचं स्वागत आहे. या झोपेतच ही खुश आहे, ही एक्सायटेड आहे. आम्ही सगळे एक्सायटेड आहे. खुश आमच्या घरात तुमचं स्वागत आहे. तुमचा मित्र तुम्हाला ग्रुप देईल. या, हा आहे आमचा हॉल, प्रशस्त हॉल, खूप छान हॉल, सुंदर हॉल. या हॉल सनलाईट बघ काय मस्त आली आहे. हा आहे आमचा हॉल. इथून सनलाईट बघा काय छान येते. हे ऑर्डर Sunset. फोन करून सांगितलेली सनलाईट आलेली आहे. ही फोन केली आम्ही, आता घर बघायला येणार म्हणून आम्ही फोन करून सांगितलं सनलाईट पाठवा म्हणून. आणि तिकडे मला मागितलं, हा डायनिंग आहे, तिथे तुम्ही डायनिंग टेबल घेऊन तिथे जेवू शकता सगळे मिळून. इकडे अजून या डायनिंग टेबलवर जेवण बनवण्यासाठी हा तुमचं किचन आहे. इकडे तुम्ही जेवण बनवू शकता, इकडे पण जेवण बनवू शकता. आता जेवण झाल्यानंतर तुम्हाला गरज पडेल बाथरूमची, तर मग हे बाथरूम तुम्हाला इथे बाथरूम झाल्यानंतर आता खाल्लं पिल्लं सगळं झालं, आता झोपायचं पण असेल तर हे आहे आमचं बेडरूम. इथून पण तुम्हाला तोच सनलाईट फोन करून मागवलेला. हा सनलाईट फोन करून मागवलेला. ऐक, इथे शूट करायला काय मस्त वाटेल ना या गोल्डन लाईट मध्ये. नाईस. तिसरी रूम दाखवतो तुम्हाला. पुढे कॅमेरामॅन पुढे का जातोय? कॅमेरामॅन पुढे कसा काय जातो? हा बघा तिसरा रूम, हा आपल्या गौरवचा रूम. या गौरवच्या रूम मध्ये थोडा स्क्रॅच पडणार होता आता, परत मला बोंबले. हा, हे ऍज युजल बाथरूम, कारण खाल्ल्यानंतर तुम्हाला सॉरी खाल्ल्याच्या आधी दात घासण्यासाठी पण आपण बाथरूम वापरू शकतो. बरोबर बरोबर. आणि हा बघा इकडे मी बसूनच्या बाजूला ऑफिस वरनं आलो. ऑफिस होतं, रात्री येतो ऑफिसला जाताना मस्त एक असा बसला असा 4 मिनिट नाही, काय मस्त वाटतंय. आणि हा व्ह्यू आहे सुंदर, खूप मस्त आहे, खूप छान. थँक्यू. तुला काय बोलायचंय? काय मस्त सनलाईट आली आहे. हो, शिवानी जर जास्त बोलली तर इकडे आम्ही एक जागा टाकली आणि बरोबर डोंगराच्या मध्ये आपण लहानपणी चित्र. हा तसंच आलंय, तसंच सूर्य आलाय बघ डोंगराच्या मध्ये. हा डोंगराच्या मध्ये हा व्ह्यू आहे फुल मस्त. पावसाळ्यात काय मस्त वाटेल ना इथे. पावसाळ्यात मजा आहे. हा, शिवानी जर जास्त बोलली तर इकडे आम्ही एक जागा ठेवली आहे. तिकडे शिवानीला उभं करायचं आणि तिथे मला लागायचं, म्हणून ही जागा ठेवली आम्ही स्पेशली तुझ्यासाठी. बघ ऐसा लग रहा है हम उड़ रहे हैं. वाह वाह वाह. टायटॅनिकची पोज मारूया का? हे टायटॅनिकची काय करायचं मारणार मी एकटा का मारतो? असा चेहरा नव्हता त्यात टायटॅनिक वाल्याचा. असं असतं तर अजून हिट झाला असता. आलेला आहे गौरांग. तुझ्या रूम वर आम्ही ऑलरेडी क्लेम केलेला आहे. यू आर अ बिट लेट. आता तुझी रूम तुला भेटेल की नाही मला माहित नाही. चलो रूम टूर झाला आमचा. 1-1.5 तास झाला आम्ही इकडेच आहे. त्याच्या ऑफिस मध्ये माझ्या ऑफिसची बॅग घालून मला बुंदीवाली पाणीपुरी जास्त आवडते. आणि मला पहिले मला रगडावाली आवडायची, आता मला बुंदीवाली आवडते. तुम्ही सांगा कुठली वाली जास्त चांगली लागते? आपको कौन सा अच्छा लगता है? बुंदी वाला अच्छा लगता है की रगड़े वाला अच्छा लगता है? हाँ नहीं, एक बोलो रगडा. बघितलं मी बोललो ना, रगडा वाला इज द बेस्ट. हा रगडा इज बेस्ट. ह्याला बुंदी हवी. तुला कळेल, बुंदीवाली खा, तुला कळेल टेस्ट काय असते, तुला कळेल.
खरं सांग, मनावर हात ठेव, मनावर हात ठेव आणि बोल. हा ना, बेस्ट ना, बेस्ट आहे, बेस्ट आहे, बेस्ट आहे. बस बस बस, समजलं तुझ्या. तेरी चुप्पी में ही तेरी नाही. काय बोलतोय भाई, काय बोलतोय. रगडा इज बेस्ट. नाही नाही, परत चेहरा कर जसं तू गौरांगला एक्सप्लेन केलं नाशिकचा पाववडा पावडा आणि त्या पॉज सकट तो जेवढा पॉज घेतला ना काय होतं रे नाशिकचं? लवकर नाही यश मस्त हा तसं मला कर. स्टार्टिंग परत ते विचार काय होतं रे नाशिकचं? पाववडा नाशिकचा. आता ती मजा नाही येते, मगाची जाम मजा आहे. हे पण फेमस करतोय मी सगळ्यांना चांगला लागतोय, बघतील ना म्हणजे ब्लॉग आमचे पण. त्याच्या फोन मध्ये टाकतोय. खूप टेस्टी पाणीपुरी बनवतात हे इकडे. स्क्रिप्ट करतो तुमच्या सोबत, म्हणजे आधी आम्ही झालेले, मग नंतर आम्हाला कळतं अरे हा हे ब्लॉग करूया, तर परत रिटेक विचार. तुम्हाला काय विचारलं? पावडा काय असतं मेन ऍक्च्युअली? पावडा काय असतं? पावड्याचं सांगते तुम्हाला गप्पा. तर हा एक मिनिट तू नीट इमानदारीत सांग. फालतूगिरी करायची नाही. जेवढा उत्तम पावडा होता पावडा म्हणजे काय, म्हणजे पावडा होता तो. आता सांग, वडापाव का? नाही, पावडा सांग तुला नाव. पावडा. तर हा काय बोलला माहितीये का, लहानपणी मला पप्पा पावडा घेऊन यायचे, पाव असा उघडला की आतमधून भाजी असं बोलला. मग आम्ही त्र्यंबकेश्वरच्या बाहेर पावडा घेतला आणि उघडला, फक्त पाव होता, आतमध्ये भाजीच नव्हती. अरे पण त्याची टेस्ट जेवढी जबरदस्त होती ना. तू कधी खाल्ला नाही पावडा म्हणून तुला कळत नाही. पाव त्याला बेसनच्या पिठामध्ये फ्राय केलेलं, दॅट्स इट. ए तोंड काय बनवतोय? खाल्लं नाही आणि तोंड काय बनवतोय? असं तोंड केलं. भाजी वॉज मिसिंग. अरे बाबा, भाजी मिसिंग होती, पण त्याची हे बघ टेस्ट चांगली. भाजी नसते, फक्त पावाला फ्राय करतात. काय करतात मी पकड, मी नीट एक्सप्लेन करतो तुम्हाला. नाशिकचा मुलगा नाही, पावड्याला काय करतात, पाव घेतात. आता नावाप्रमाणे पावाला वडा बनवायचा आपल्याला. वडा नाही वेगळा, पावाला वडा बनवायचा. पावाच्या मध्ये खड्डा करतात, त्यात बटाट्याची भाजी भरतात जी वडापाव मध्ये असते, आणि मग त्याला बेसनाने कोट करतात आणि तळतात. आणि कसा पोपट झाला मग तिकडे उघडला पाव वडा, आणि त्याच्यात भाजी नव्हती तरी एवढी भारी टेस्ट होती ना त्याची, बेसनची टेस्ट. आम्ही वडापाव खाल्ला आणि मिसळ खाल्ली, खूप टेस्टी. वडापाव बेस्ट, पाव वडा बेस्ट. पावडा वडापाव आपण थंबनेल मध्ये ठेवूया. परत करा. आता अजून एक इन्स्टन्स झाला जिकडे यशचा पोपट झाला. आता तेच कर जे मगाशी केलं, आणि तू परत कर दे. शेवपुरी पास कर, शेवपुरी करायचं जसं झालंय ऍक्च्युअल मध्ये. टेक 2 बोल. एक गुजराती बोल. गुजराती मुलगा होता तरी तो आमचे व्हिडिओ बघत होता. किती मोठी गोष्ट आहे. वा. अरे माझ्या पण ऑफिस मध्ये ना एक मुलगी आहे, ती जबरदस्त व्हिडिओ बघत होती. ती बोलली की मेरे को मराठी समजता नाही, बट देखे जा रही थी. मी 5 मिनिटं असं उभं आहे मी. मस्त आहे यार, एक नंबर. हेच तर प्रेम आहे यार लोकांचं. नंतर मागून नाही, तिची व्हिडिओ बघतात, तिची मेकअप वाली. इथे दरार टॅग मध्ये दरार. गाण्यासोबत मॅचिंग स्टेप ढोलचा आवाज आहे. तुला काय वाटतं माझ्या पप्पांसोबत असा डान्स करतोय? बघा काहीतरी करतोय हा. कर. हाताची घडी बघत. हे लोक मला या पप्पांसोबत नाचायला लावत आहेत, आणि पप्पा आता खात्यात म्हणून, नाही तर पप्पा असे 4 बोटं कपड्याला लावतील, बोलतील काय मुलींची हट्ट, काय लग्न लावून दिले. बापरे, घरी जाऊन विचार करणार आहेत. आज काय झोपत नाहीत पप्पा. असं करतोय पोरी. जावई असं करतोय. काय बोलत असे विचार करते ना, अरे काय लग्न. दिवस संपत आलेला आहे. हा बिचारा काम करतोय, आणि हे मी बनवलेला भात. खरं तर मी सोयाबीनची बिर्याणी बनवायला गेलेली, पण तो पुलाव भातासारखा लागतोय, मसाले भातासारखा लागतोय. कसा पण लागतोय पण चांगला लागतोय. आणि मम्मीने माझ्यासाठी आणलं, आमच्यासाठी आणलं ही कोबीची भजी. आता मी ह्याला तळते आणि आम्ही अरे तळू तर दे. एक अशीच खाऊ दे ना, अशीच पण खातात. टेस्ट कर, पण पोटात दुखेल तुझं. बेसनने माहित आहे ना काय होतं. कर टेस्ट करून सांग.
मी शॅलो फ्राय नाही तुला करत, माहितीये? डीप फ्राय नाही करत, या शॅलो सगळ्या फ्राय. या सगळ्या चवा आपल्याला खूप लवकरच खूप जवळच मिळणार मी आहे. तर ऑफिस नंतर तिथेच जाणार आता जेवायला. मी ऑफिसच्या आत जाणार. जाऊन लागतं. कशी उभी आहे बघा. एक एक गोष्ट शोधायची तर माणसाला सांगितलं हातात तवा घेतलाय आणि माझ्या एक मिनिट मला फक्त सांगू दे तू काय करते. हातात तवा घेतलाय मी हिला शोध. एक मिनिट हातात तवा घेतला आणि मी फक्त बोललो लायटर शोध. तर हे खाली बघितलं एक हात कमरेवर ठेवला. मी तुम्हाला सगळं दाखवलं, पॅन काढला, शॅलो फ्राय करायला. त्याच्यानंतर मी 5 मिनिटं झाले शोधते लायटर कुठे. काल या माणसाने लायटर वापरलेलं, त्याच्यानंतर मी सकाळी तर यूज केलं नाही. लायटर गेला कुठे? का माझ्या पण हे ठेवून विचार ना, भीती वाटते का थोडी दुबुक होतं छातीत. हे ठेवून विचार ना. मला सांग लायटर. हा हात पण खाली ठेव ना, ह्याच्याने पण दुबुक होतं यार. मला भूक लागली, लायटर कुठे? लायटर शोधूया आता. शोधूया. एक काम कर ना, लायटर ते भजीचेच हात लावतेस ना सगळ्यामध्ये, केसाला, माझ्या तोंडाला. एक काम करूया, दोघांचं डोकं आपलं इथे चिंगारी नाही आहे. नाही सह्या, पहिले नाही. तुझ्यापासून सुरुवात करूया. लायटर आता शोध. लायटर इथेच कुठेतरी असणार आहे यार शिवानी. इथे कुठे दाखव, अख्ख्या गावभराला पसारा दाखव. अरे पसारा थोडी आहे यार. एवढं चांगलं इथे काम करत नाही घरात. नाही ग, खूप काम करते ग. आता लायटर पण शोधणार आहे ग बिचारी ग. बाय. चला आता आम्ही दिवस इथेच तुमच्यासोबत आम्ही विदा मजा. घेतोय. भजी आणि ही रेसिपी ह्याच्यासाठी एक ब्लॉग आणणार आहे आम्ही. कारण ही सोयाबीन राईसची रेसिपी लागते. माझ्या तोंडाला पाणी येते कारण मला आता जाऊन खायची ती. आणि आम्ही तुम्हाला गुड नाईट बोलायला इथे आलेलो आहे. थँक्यू आमचा ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल. आणि आमचे ब्लॉग असेच बघत राहा आणि आम्हाला असंच सपोर्ट आणि करा. अजून एक गोष्ट, सॉरी, जर तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर एक गोष्ट मला सांगायची होती की आम्ही ना नेहमी Q&A करतो, क्वेश्चन आन्सर चॅलेंज करतो आणि इंस्टाग्राम वरती टाकतो. तर मी आम्ही विचार केला की आता इंस्टाग्राम वरती एवढी पब्लिक वाढली आहे तर तुम्हीच आम्हाला कॉमेंट्स मध्ये क्वेश्चन्स विचारा. त्याच्यावरती आम्ही एक व्हिडिओ बनवू, शाउट आउट पण देऊ. तर तुम्ही क्वेश्चन विचारा आणि आम्ही त्याची सगळी उत्तरं देऊ, जेवढी क्वेश्चन्स आहेत. ट्राय करू सगळ्यांना उत्तर देऊ. नक्की सगळे क्वेश्चन्स कॉमेंट. आणि आम्ही दररोज ट्राय करत असतो की तुम्ही जेवढे कमेंट कराल त्या सगळ्यांना आम्ही हा, पण आता बर्थडे झाला, मग हे घराचं काम होतं, त्याच्यामध्ये आम्ही गेले 2-3 व्हिडिओजला जास्त रिप्लाय करता नाही आलं, पण आम्ही नक्की करू. सो येस, आणि थँक्यू. आम्ही वाचतो सगळे, पण रिप्लाय करत बसायला ना थोडासा वेळ काढावा लागतो. तो सध्या कारण आम्ही मनापासून रिप्लाय देतो. या 2-3 दिवसात नाही मिळालं तर आम्ही नक्की करू. आणि क्वेश्चन विचारायला विसरू नका. बाय, गुड नाईट.